आहे पहा. त्यानंतर पहा, आज आपल्याला रिॲक्ट मध्ये नेक्स्ट पार्ट शिकायचा आहे. तर त्यासाठी आपण काय करूयात, काल आपण एक डी ड्राईव्ह मध्ये रिॲक्ट नावाचं फोल्डर बनवलेलं आहे आणि त्या रिॲक्ट नावाच्या फोल्डर मध्ये आपण काय करणार आहे, तिथून पुढे आपलं जे काही वर्क आहे ते आपण तिथे सेव्ह करणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपण इथे एक एडिटर इन्स्टॉल केलं पहा काल. कोणतं एडिटर? व्हीएस कोड एडिटर. तर व्हीएस कोड मध्ये अगोदर काय करू, आपण आपलं जे काही फोल्डर आहे ते फोल्डर ओपन करून घेऊया. तर इथे मी सर्च करतोय व्हीएस कोड. त्यानंतर पहा इथे फाईल मध्ये आल्यानंतर या ठिकाणी ओपन फोल्डर. तर मला वाटतं आपण आपल्या फोल्डर मध्येच आहोत, किंवा मी या ठिकाणी काय करतोय, फाईल ओपन फोल्डर लोकल डिस्क डी मध्ये या ठिकाणी रिॲक्ट फोल्डर मध्ये, म्हणजे आपण रिॲक्ट फोल्डरच्या आतमध्ये येऊया. तर काल आपण मला वाटते 2 ऍप तयार केले होते आपण, एक LTH नावाचा ऍप आणि एक टेस्ट नावाचा ऍप. तर आज काय करूया, आपण एक नवीन एक्झाम्पल घेऊया. म्हणजे काल जे आपण शिकलो ते पण एक छोटासा पॉइंट आपण रिपीट करू आणि त्यानंतर आपण पुढे लेक्चर कंटिन्यू करू. म्हणजे ज्यांना कुणाला समजलं नसेल त्यांच्या लक्षात येऊन जाईल पहा. तर सगळ्यात पहिल्यांदा मला काय करायचंय, एक ऍप तयार करायचा आहे. समजा मी इथे रिॲक्ट फोल्डरच्या आतमध्ये इथे आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे कालच्या लेक्चर मध्ये आपण रिॲक्ट इन्स्टॉल केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे काय करायचंय, npx क्रिएट रिॲक्ट ऍप आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, ऍपला नेम द्यायचं. समजा मी या ठिकाणी ऍपला नेम देतोय टेस्ट1. काय? टेस्ट1. या ठिकाणी एंटर इट. आता टेस्ट1 एंटर इट केल्यानंतर आपल्याला माहिती आहे काय करेल, एनपीएक्स जे काही समजा ऑनलाईनचं मटेरियल आहे तुम्हाला काय करून देईल, ऑफलाईनला आणून देईल आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला काय करून देईल, रिॲक्ट फोल्डर मध्ये एक टेस्ट1 नावाचा फोल्डर तुम्हाला क्रिएट करून देईल. तर इथे पहा, तो ऑनलाईनचं मटेरियल तुम्हाला काय करून देतोय, ऑफलाईन तुम्हाला आणून देतोय. आता पूर्ण प्रोसेस होण्यापर्यंत आपल्याला काय करावं लागेल, थोडा वेट करावा लागेल. तर आपण थोडा वेळ काय करू, वेट करू. इथे पहा स्टार्टिंग आहे, थोडा वेळ मी वेट करतो. ठीक आहे. तर इथे पहा आपल्याला एनपीएक्स ने काय करून दिलेलं आहे, हे सगळं मटेरियल आपल्याला आपल्या फोल्डर मध्ये आणून दिलेलं आहे. त्यानंतर पहा तुम्हाला पुढे काय करायचंय, इथे तुम्हाला मी कालच्या लेक्चर मध्ये फोल्डरचं स्ट्रक्चर आणि कोणतं फाईल काय प्रकारे काम करते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाची फाईल पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये index.html फाईल पहा. आणि index.html फाईल मध्ये तुम्हाला माहिती आहे त्यांनी बॉडी सेक्शन मध्ये एक डिव घेतलेला आहे. त्या डिवला त्यांनी आयडी राईट केलेला आहे रूट. म्हणजे आपण शेवटपर्यंत index.html मध्ये कुठल्याही प्रकारे काम करणार नाहीये. तर आपल्याला काम कुठे करायचंय, इथे तुम्हाला दिसेल पाहिजे SRC मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे index.js फाईल दिसते पहा. म्हणजे आपल्याला काय करावं लागतंय, index.js मध्ये काम करायचंय. तिथून आपण काय करणार आहे, जे काय आपण वर्क केलेले म्हणजे जे काय आपण कंपोनंट्स वगैरे तयार केलेले आहेत ते कंपोनंट्स आपण कुठे पाठवतो, तर त्या रूट आयडी ला आपण पाठवून देत असतो. ठीक आहे. त्यानंतर पहा इथे आल्यानंतर जे काही तुम्हाला महत्वाचं वाटते त्या फाईल ठेवा, ज्या फाईल तुम्हाला महत्वाच्या वाटत नाही त्या फाईल इथून रिमूव्ह करून टाका. तर इथे पहा मी app.css नावाची फाईल डिलीट करतो. त्यानंतर इथे app.js नावाची फाईल आहे ती सुद्धा इथून मी डिलीट करतो. त्यानंतर इथे तुम्हाला index.css नावाची फाईल दिसतेय, ती सुद्धा फाईल या ठिकाणी मी डिलीट करतोय. ओके. त्यानंतर पहा आपल्याला काम कुठे करायचं, आता index.js मध्ये आपल्याला काम करायचंय. आता index.js मध्ये मला वाटतं आपण कालच्या लेक्चर मध्ये हॅलो वर्ल्ड प्रिंट केलेला होता. तर परत या ठिकाणी आपण काय करूया, हॅलो वर्ल्ड प्रिंट करून पाहूया. तर इथून मी सगळं या ठिकाणी डिलीट करतो. पहा काम कुठे करतोय मी, index.js च्या फाईल मध्ये. इथून याला मी सगळ्या डिलीट करतोय. तर आपल्याला माहिती आहे आपल्याला काय करावं लागतात, रिॲक्ट मधून इम्पोर्ट फाईल करावं लागतात. म्हणजे आपल्याला
ऑब्जेक्ट्स काय करावं लागतात, इम्पोर्ट करावं लागतात. तर पहिलं इम्पोर्ट रिॲक्ट, इम्पोर्ट रिॲक्ट फ्रॉम रिॲक्ट. म्हणजे काय, रिॲक्ट नावाची एक लायब्ररी आहे. त्या रिॲक्ट लायब्ररी मधून आपण रिॲक्ट काय करतोय, ऑब्जेक्ट इम्पोर्ट करतोय. त्यानंतर परत इम्पोर्ट रिॲक्ट डॉम, रिॲक्ट डॉम फ्रॉम, कुठून इम्पोर्ट करायचं आपल्याला, रिॲक्ट डॉम नावाची जी काय लायब्ररी आहे तिथून, रिॲक्ट डॉम. ओके, तर या दोन ऑब्जेक्टच्या ठिकाणी मी काय केले, इम्पोर्ट करून घेतले. त्यानंतर आपल्याला हा जो काय कोड आहे तो कुठे पाठवायचा असतो, रूट कडे पाठवायचा असतो. त्याच्यासाठी आपल्याला त्यांनी एक हे दिलेलं आहे पहा, रिॲक्ट डॉम मध्ये एक मेथड दिलेली त्यांनी, रेंडर मेथड. तर इथे मी यूज करतो रिॲक्ट डॉम डॉट रेंडर. कोणती मेथड आहे, रेंडर मेथड. म्हणजे आपल्याला ते पाठवायचंय. ओके, तर आपल्याला काय पाठवायचंय तुम्हाला इथे राईट करायचं पहा. समजा इथे मी राईट करतो H1 मध्ये राईट करतोय वेलकम. काय राईट केलंय, वेलकम. आणि त्यानंतर तुम्हाला कुठे पाठवायचं, त्या रूट आयडी ला. तुम्हाला माहिती आहे कशा प्रकारे पाठवून देणार, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, एलिमेंट बाय आयडी. काय त्याचा आयडी, रूट. तर या रूटला तुम्ही काय करत असता, पाठवून देत असता. ठीक आहे, तर हा झाला तुमचा एक सिंपल एक्झाम्पल. तर काय करायचं आपल्याला, ही फाईल कंट्रोल एस ने सेव्ह करायची आहे. आणि सेव्ह केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं, आता रन करायचंय. रन करण्यासाठी कमांड कोणती टाकली होती काल आपण, npm स्टार्ट. हा npm स्टार्ट म्हटल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर काय करायचं, आपल्याला आपल्या फोल्डर मध्ये जायचंय, आपल्या फोल्डर मध्ये. तर आपलं फोल्डर कुठे, रिॲक्ट फोल्डरच्या आतमध्ये काय टाकावं लागेल, cd test1. म्हणजे आपल्याला आपल्या फोल्डर मध्ये. तर आपण कुठे एंटर करणार, test1 फोल्डरच्या आतमध्ये. आणि इथे येऊन तुम्हाला काय करायचंय, npm स्टार्ट. तर npm चा फुल फॉर्म काय आहे, नोड पॅकेज मॅनेजर. ओके, या ठिकाणी मी npm स्टार्ट करतोय. ऑटोमॅटिकली तुम्हाला तो काय करून देईल, तुमचा जो काही कोड असेल तो एक्झिक्यूट करून देईल आणि तुम्हाला तुमच्या ब्राउझरला तो आउटपुट शो करेल. ठीक आहे, तर इथे पहा आपण आपल्या ऑटोमॅटिकली ब्राउझरला काय होतो, रिलोड होतो. किंवा तुम्हाला इथे तो काय करून देईल, एक पोर्ट नंबर आणून देईल पहा लोकल होस्टला. ठीक आहे, आपण थोडा वेट करू. काही एरर असतील तर तुम्हाला एरर शो करेल. ओके, स्टार्टिंग द डेव्हलपमेंट सर्व्हर. म्हणजे आता आपण सर्व्हरला काम करतो. कोणतं सर्व्हर, लोकल होस्ट. हा इथे पहा ब्लिंक होऊ राहिलं, म्हणजे आपलं काय झालेलं आहे, स्टार्ट झालेलं आहे. इथे चेक करा, इथे रिलोड होतोय. आपण चेक करूया वेलकम हा टेक्स्ट मला आउटपुटला प्रिंट होतोय का नाही. ठीक आहे, त्यानंतर पहा आता इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे काय मी या ठिकाणी इथे इलेमेंट्स राईट केलेत पहा, HTML इलेमेंट राईट केलेले आहेत. तर याला म्हणतो आपण JSX. काय म्हणतोय, JSX म्हणजे जावास्क्रिप्ट XML. आता XML लँग्वेज तुम्हाला माहिती असेल पहा, सुरुवातीला XML लँग्वेज मध्ये काय असतात की आपण काय करू शकतो, आपण आपले स्वतःचे टॅग काय करू शकतो, तयार करू शकतो. त्याला आपण काय म्हणतो, XML. ती एक वेगळी लँग्वेज आहे. पण लक्षात घ्या, जे काय आपण या ठिकाणी इथे रिॲक्ट मध्ये राईट करतो याला म्हणतो आपण JSX. आणि JSX या ठिकाणी रन करण्याचं काम कोण करतंय, बेबल JS करते. आता बेबल JS मध्ये म्हणजे का, आता आपण काय केलेला, हा कोड एक रिॲक्टच्या फॉर्मॅट मध्ये राईट केला.
समजा जर तुम्हाला रिॲक्टच्या फॉर्मॅटमध्ये राईट करता, तुम्हाला जर जेएसच्या फॉर्मॅटमध्ये राईट करायचं असतं हाच कोड, तुम्ही कशा प्रकारे राईट केला असता, तुम्हाला काय करावं लागला असता, एक इलेमेंट क्रिएट करावा लागला असता. इथे एक मी इलेमेंट क्रिएट करतो पहा, डॉक्युमेंट डॉट क्रिएट इलेमेंट, डॉक्युमेंट डॉट क्रिएट इलेमेंट. कोणता इलेमेंट क्रिएट करायचा, आपल्याला एक H1 नावाचा इलेमेंट क्रिएट करायचा आहे, म्हणून इथे राईट करतोय मी H1. म्हणजे इथे काय होईल, एक H1 नावाचा इलेमेंट काय होईल, क्रिएट होईल. आता या H1 नावाच्या इलेमेंट मध्ये तुम्हाला काहीतरी राईट करायचंय, म्हणून हा इलेमेंट मी इथे घेतलेला एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो पहा. व्हेअर H1 नावाच्या व्हेरिएबल मध्ये इथे मी स्टोअर केला, आणि त्या स्टोअर मग केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी राईट करायचंय, म्हणून H1 डॉट, आता इनर HTML, H1 हा कसा टॅग आहे, पेअर टॅग आहे, म्हणून या ठिकाणी राईट करायचं तुम्हाला इनर HTML, इनर HTML. तर काय राईट करायचं तुम्हाला, वेलकम राईट करायचे. म्हणजे आता मी काय केलं, एक H1 नावाचा इलेमेंट क्रिएट केला, त्या इलेमेंट मध्ये मी वेलकम हा टेक्स्ट काय केला, राईट केला. आता वेलकम राईट केलं तर तुम्हाला तो ब्राउझरला काय करायचा आहे, शो करायचं. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आणि आपण पाठवून कुठे देतोय, रूटला पाठवून देतोय. आपण कुणाकडे पाठवून देतोय, रूटला. तर इथे पहा, इथून मी याला कॉपी करतोय आणि रूटला तुम्हाला काय पाठवून द्यायचंय, हा H1 नावाचा इलेमेंट तुम्हाला पाठवून द्यायचं. तुम्हाला काय करावं लागतं, मग अपेंड करावं लागतं. इथे तुम्हाला राईट करायचंय चाइल्ड अपेंड किंवा अपेंड चाइल्ड, रूट अपेंड. आपण अपेंड फंक्शन शिकलेले आहेत पहा, अपेंड चाइल्ड. तर काय पाठवून द्यायचं अपेंड चाइल्ड मध्ये, तुम्हाला हा जो काय H1 इलेमेंट आहे तो H1 तुम्हाला काय करून द्यायचा आहे, पाठवून द्यायचा आहे. तर हा आपण काय केलेला आहे, रिॲक्टच्या फॉर्मॅट मध्ये राईट केलेला आहे. आणि इथे आपण कोणत्या फॉर्मॅट मध्ये राईट केलेला आहे, जेएसच्या फॉर्मॅट मध्ये. आउटपुट या ठिकाणी पहा, मी फाईल सेव्ह करतोय, इथे आलो, कंपायलिंग स्टार्ट झालंय. कंपायलिंग स्टार्ट झाल्यानंतर आउटपुटला तुम्हाला इथे 2 वेलकम आलेलं दिसेल पहा. इथे आलो, रिफ्रेश. हा पहिला वेलकम कुणाचा आहे, हा पहिला वेलकम रिॲक्ट JSX चा आहे. म्हणजे इथे जे काय मी राईट केलेला म्हणतो आपण JSX, ओके, जावास्क्रिप्ट XML, किंवा आपण म्हणू शकतो जावास्क्रिप्ट एक्सटेन्शन, असे तुम्ही काय म्हणू शकता. त्यानंतर पण हा कोणता फॉर्मॅट आहे, हा JS चा फॉर्मॅट आहे. तर हा जो काय JS चा फॉर्मॅट आहे, याला आपल्याला काय करावं लागतं, कंपाईल कोण करतं, तर बेबल JS. तर जावा रिॲक्ट मध्ये एक सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे बेबल JS. तर आता इथे पहा, हा कोड मी इथून कंट्रोल सी ने कॉपी करतो. आता बेबल JS हे काय, कंपायलर आहे, लक्षात असू द्या. तो कोड एक्झिक्यूट करण्याचं काम करतोय. तर बेबल JS ची एक ऑफिशियल वेबसाईट पण आहे पहा, इथे तुम्हाला जायचंय, फक्त टाका बेबल JS, बेबल JS या ठिकाणी मी टाकतोय. BA झाला आपला, ठीक आहे, बेबल JS. इथे पाहिजे तुम्हाला साईट दिसेल बेबल JS. या बेबल JS वर या ठिकाणी मी क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर आपण त्याच्या साईटवर जाऊ. साईटवर गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, JXS चा पार्ट तुम्हाला JS मध्ये कन्वर्ट करायचा आहे. ओके, तर इथे तुम्हाला दिसतं पहा ट्राय इट, इथे दिसेल तुम्हाला ट्राय इट आउट, त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर जो काही तुमचा जावास्क्रिप्टचा कोड आहे, किंवा जो काही समजा तुमचा JSX चा कोड आहे, तो तुम्हाला इथे येऊन काय करायचा आहे, कॉपी आणि पेस्ट करायचा आहे. तर आपण काय करूया, हा जो काही JSX चा कोड आहे, हा रिॲक्ट डोम, इथून मी कंट्रोल सी ने कॉपी करतो. आपल्या इथे साईट वर आलोय, लोडिंग होतंय बेबल. हा इथे येऊन तुम्हाला काय करायचं, तुमचा कोड हा पेस्ट करायचा. कोड पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तो कन्वर्ट करून देईल पहा. हे पहा, हा आपण JSX चा कोड आहे, इथे पहा इम्पोर्ट JSX रिॲक्ट डोम रेंडर, म्हणजे या कशामध्ये कन्वर्ट करून दिला तुम्हाला, त्यांनी JS मध्ये कन्वर्ट करून दिला. तर म्हणजे एक्झिक्युशन करण्याचं काम कोण करतं, तुमचं बेबल JS करतं. बेबल JS हे काय, तुमचं एक कंपायलर आहे, लक्षात असू द्या. आणि इथे जे काय मी या ठिकाणी राईट करतोय रिॲक्ट डोमच्या आतमध्ये, याला काय म्हणतो आपण, JSX. काय म्हणतोय, JSX. म्हणजे जरी आपण या ठिकाणी HTML राईट करत असेल तर त्याला नाव आहे काय, JSX. म्हणजे लक्षात असू द्या पुढे जाऊन. ओके, तर हे लक्षात आलंय तुमच्या. तर एकदा यूज करून पाहता आउटपुटला. त्यानंतर पहा मी थोडं पुढे घेतो. आता लक्षात घ्या, इथे मला याला थोडा वेळ मी या ठिकाणी कमेंट मध्ये टाकतो. याला थोडा वेळ इथे मी कमेंट मध्ये टाकतो.
कमेंट मध्ये टाकल्यानंतर मला काय करायचे, आउटपुटला एक पॅराग्राफ टॅग पण प्रिंट करायचा आहे, H1 टॅग आणि पॅराग्राफ टॅग. तर इथे पहा मी इथे आलो आणि याच्या आतमध्ये मी एक पॅराग्राफ टॅग घेतो. पहा मी इथे राईट करतोय दिस इज पॅराग्राफ, दिस इज पॅराग्राफ असं या ठिकाणी मी राईट करतोय. तर आउटपुटला जाऊन आपण चेक करूया की आउटपुटला मला एक H1 टॅग आणि एक पॅराग्राफ टॅग मला डिस्प्ले होतोय का नाही. तर फाईल इथून मी कंट्रोल एस ने सेव्ह करतोय. ऑटोमॅटिकली तुमच्या ठिकाणी कंपाईल होईल. एरर असतील तर एरर शो होतील, नसतील तर आउटपुटला तुम्हाला प्रोग्राम काय होईल, तुमचा रन होईल. इथे आलो, इथे येऊन मी रिफ्रेश करतोय, एक H1 आणि एक पॅराग्राफ. तर आउटपुटला डिस्प्ले होतात का चेक करा. इथे तुम्हाला तो काय करेल, एक एरर देईल. पहा काय करेल, एरर देईल. काय एरर देतोय तो तुम्हाला, कंपाईल विथ प्रॉब्लेम्स या ठिकाणी एरर, तुमच्या या ठिकाणी एरर आहे. काय एरर आहे. तर लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणी रिॲक्ट डोम नावाच्या मेथड मध्ये, रेंडर मध्ये तुम्ही काय करता, मल्टिपल इलेमेंट्स तुम्ही पास करता. तर एकाच वेळेस तुम्ही मल्टिपल इलेमेंट्स तुम्ही पास करू शकत नाही. तर तुम्हाला ते इलेमेंट्स काय करावं लागतात, बंडल एका डिव मध्ये किंवा एखाद्या ऍरेच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय करावं लागतात, पास करावं लागतात. म्हणजे आता तुम्हाला काय करायचं, H1 आणि पॅराग्राफ असे दोन्ही पण तुम्हाला प्रिंट करायचे. म्हणून मी याला काय करतो, एका डिवच्या अंडर घेतो. म्हणजे इथे डिव टॅग इथे मी ओपन केला आणि इथे डिव टॅग मी काय केला, क्लोज केला. पहा म्हणजे हा जो काय H1 आणि हा जे काय पॅराग्राफ आहेत हे कुणाच्या अंडर आले, आता डिव टॅगच्या अंडर आले. पहा इथे पहा, लक्षात घ्या, इथे रेड लाईन जर आली तर समजून जायचं आपलं काहीतरी चुकतंय. ओके, डिव टॅग इथे ओपन केला, डिव टॅग या ठिकाणी मी क्लोज केला, अंडरलाईन गेली, अंडरलाईन गेली. म्हणजे जे काय तुम्हाला या ठिकाणी इलेमेंट्स, मल्टिपल इलेमेंट्स राईट करायचे ते कुणाच्या अंडर राईट करा, डिव टॅगच्या अंडर. मग तुम्ही आता डिव टॅगच्या अंडर तुम्हाला जितके इलेमेंट्स घ्यायचे तुम्ही तितके इलेमेंट्स तुम्ही घेऊ शकता. म्हणजे इथे मी काय केलेत, डिव हा काय झाला, थोडक्यात आपला एक पॅरेंट झाला आणि हे बाकीचे काय झाले, आपले चाइल्ड. म्हणजे तुम्हाला जे काय मल्टिपल इलेमेंट्स आहेत चाइल्ड, तुम्हाला एका पॅरेंट डिव मध्ये काय करावं लागतात, टॅग मध्ये राईट करावं लागतात. आधी इथे आलो, कंट्रोल एस ने मी फाईल सेव्ह करतोय, ऑटोमॅटिकली मला तो कंपायलिंग करून देईल. मी या ठिकाणी आलो, इथे येऊन मी फक्त रिफ्रेश करतोय. तर चेक करूया आउटपुटला एक H1 आणि आउटपुटला एक पॅराग्राफ आपला डिस्प्ले होतोय का नाही. इथे काय राहिलं आपलं, ओके आला या ठिकाणी एक H1 आणि एक पॅराग्राफ. समजतंय, समजतंय. या ठिकाणी हा JSX चा कोड आहे, हा एक JS चा कोड आहे. जास्त करून आपण हा कोड यूज करत नाहीये कारण आपण रिॲक्ट शिकतोय. तर आपल्याला रिॲक्टच्या फॉर्मॅट मध्ये काम करायचंय, रिॲक्टच्या फॉर्मॅट मध्ये. आणि फक्त लक्षात घ्या, जे काय असतील मल्टिपल एलिमेंट्स तुम्हाला ते एका पॅरेंट टॅगच्या अंडर घ्यावं लागतं. आलं लक्षात. तर मला काय करायचंय, आता जसं या ठिकाणी मी एक H1 आणि एक पॅराग्राफ या ठिकाणी राईट केलेला आहे, तर तुम्हाला काय करायचं, एक एक्झाम्पल तुम्हाला एक टास्क देतो. तर मला फक्त इथे काय करून दाखवा, एक अनऑर्डर लिस्ट प्रिंट करून दाखवा. तुमच्या मनाने कोणतीही एक अनऑर्डर लिस्ट प्रिंट केली तरीही चालेल. समजा अनऑर्डर लिस्ट मध्ये काय करा, मला फक्त इथे सांगा, अनऑर्डर लिस्ट मध्ये वरती एक H1 घ्या, इथे राईट करा फुल स्टॅक डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजीज. त्याच्या आतमध्ये अनऑर्डर लिस्ट मध्ये वेगवेगळे LI घ्या. म्हणजे मला काय करून दाखवा, इथे एक अनऑर्डर लिस्ट तुम्ही प्रिंट करून दाखवा. जमेल, तुम्ही तुमच्या मनाने कोणती अनऑर्डर लिस्ट घेतली तरी चालेल. इकडे ऑनलाईनचे मेंबर तुम्हाला समजतंय, हे जे काही तुमचे मल्टिपल इलेमेंट्स आहेत तुम्ही एका पॅरेंट डिवच्या अंडर घेतले किंवा तुम्ही ॲरेच्या फॉर्मॅट मध्ये सुद्धा घेऊ शकता. कोणत्या फॉर्मॅट मध्ये, ॲरेच्या फॉर्मॅट मध्ये. आता प्रत्येकाला ॲरे माहिती आहे, ॲरे घेण्यासाठी आपण काय यूज करतोय, कोणता ब्रॅकेट, ॲरे साठी सांगा, स्क्वेअर ब्रॅकेट. कोणता ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट. आणि ॲरे मध्ये काय असतात बरं, ॲरे मध्ये काय असतात, ॲरे मध्ये व्हॅल्यूज असतात आणि इलेमेंट, थोडक्यात इलेमेंट्स असतात, बरोबर आहे. तर इथे पण या डिवच्या ऐवजी काय करतो, ॲरे घेतो. इथे स्क्वेअर ब्रॅकेट इथे ओपन केला. आता तुम्हाला काय करायचंय, रेंडर फंक्शन, बरोबर आहे. इथे पाय रेंडर फंक्शन या ठिकाणी इथून इथे आणि याचा क्लोज इथे. इथे आल्यानंतर मी राईट करतो एक ॲरे. इथे ॲरेचा या ठिकाणी ब्रॅकेट स्टार्ट केला आणि इथे त्या ॲरेचा ब्रॅकेट काय करतो, इथे क्लोज करतो. ॲरेचा ब्रॅकेट या ठिकाणी क्लोज केला. आणि ॲरे मध्ये काय असतात, इलेमेंट्स. आणि ॲरे मधले इलेमेंट्स आपण सेपरेट कशाने करतो,
सेपरेट सेपरेट कॉमाने करतो. कशाने करतोय? कॉमाने. तर इथे पहा, आता हा एक ऍरे झाला. ऍरे मधला समजा हा पहिला एक इलिमेंट झाला, इथे मी याला कॉमा देतो, झाला सेपरेट. परत या ठिकाणी हा एक इलिमेंट झाला, इथून मी याला काय करतोय? कॉपी. असे 2-3 इलिमेंट्स घेतो, इथून याला मी काय केलंय? कॉमा दिलाय. म्हणजे हा पहिला इलिमेंट, हा ऍरे मधला हा आपला पहिला इलिमेंट, हा दुसरा इलिमेंट आणि हा आपला तिसरा इलिमेंट. कोणत्या याच्या फॉर्मॅट मध्ये राईट केलंय मी? ऍरे. इथे डिव यूज केलाय का? नाही. तुम्ही डिव पण यूज करू शकता किंवा ऍरे सुद्धा यूज करू शकता. कंट्रोल एस ने फाईल सेव्ह करतोय. आउटपुटला जाऊन आपण चेक करू की आउटपुटला आपल्याला 3 इलिमेंट्स प्रिंट होत आहेत का? नाही. इथे आलो, इथे येऊन मी फक्त रिफ्रेश करतोय. वेलकम पहिला पॅराग्राफ आणि दुसरा पॅराग्राफ चेक करू प्रिंट होतोय का? चालय. आउटपुटला प्रिंट झालं तुम्हाला भेटेल. म्हणजे इथे आपण काय शिकतोय? इलिमेंट्स कोणत्या फॉर्मॅट मध्ये राईट केले आपण? ऍरेच्या फॉर्मॅट मध्ये. त्यानंतर पहा, पुढे जाऊन आपल्याला एक कन्सेप्ट शिकायचा आहे, रिॲक्ट फ्रॅगमेंटेशन. म्हणजे हा जे काय तुमचे मल्टिपल इलिमेंट्स आहेत, तुम्ही रिॲक्ट फ्रॅगमेंटच्या अंडर सुद्धा राईट करू शकता. इथे सगळं आता महत्वाचा टॉपिक आहे रिॲक्ट फ्रॅगमेंट. तर रिॲक्ट फ्रॅगमेंट कसं राईट करायचंय? तर त्यासाठी पहा, इथे मी ऍरे हा कट करतो, ऍरे हा कट करतो आणि इथे मी राईट करतो, एक टॅग घेतो. पहा, एक टॅग घेतला आणि इथे राईट करतोय रिॲक्ट फ्रॅगमेंट. म्हणजे हा आपल्याला अशा रिॲक्ट या फॉर्मॅट मध्ये राईट करावा लागतो. रिॲक्ट डॉट फ्रॅगमेंट. इथे टॅग आणि इथे त्या रिॲक्ट फ्रॅगमेंटचा क्लोज कट केला. इथे आलो, इथे येऊन रिफ्रेश. तर मी हा जे काही इलिमेंट्स आहेत, इलिमेंट्स कुणाच्या अंडर घेतले? रिॲक्ट फ्रॅगमेंट एक टॅग आहे. पहा, ओके. म्हणजे इथे आपण काय केलं? कंबाईन करतोय रिॲक्ट फ्रॅगमेंट. म्हणजे इथे आपण डिव टॅग यूज केलाय का? नाही. ऍरे यूज केलाय का? नाही. इथे एक आपण एक रिॲक्टच्या फॉर्मॅट मध्ये, म्हणजे इथे एक रिॲक्ट फ्रॅगमेंट मी या ठिकाणी काय केला? यूज करतोय. फाईल कंट्रोल एस ने सेव्ह. आउटपुटला आलो, आउटपुटला जाऊन आपण चेक करूया आउटपुट आपला येतोय का? ऍज इट इज आउटपुट यायला पाहिजे आपला. ओके. आलाय आउटपुट. आउटपुट तुम्हाला ठिकाणी आलेला दिसेल. आता इथे कॉमा का झाला? कारण आता इलिमेंट्स आहेत का? नाही. ओके. आले लक्षात? रिॲक्ट फ्रॅगमेंट. किंवा आता रिॲक्ट फ्रॅगमेंट ज्यावेळेस तुम्ही यूज करता, त्यावेळेस तुम्हाला रिॲक्ट फ्रॅगमेंट राईट करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी ओपन क्लोज ब्रॅकेट, म्हणजे ओपन ब्रॅकेट आणि त्यानंतर इथे क्लोजिंग ब्रॅकेट असं राईट केलं तरीही चालेल. म्हणजे याचा अर्थ तोच होतो. रिॲक्ट फ्रॅगमेंट तुम्ही टेक्स्ट राईट केला तरी चालेल, नाही राईट केला तरीही चालेल. इथे मी काय केलं? टॅग ओपन केला आणि सगळ्यात शेवटी इथे टॅग काय केला? क्लोज केला. तर याला म्हणतो आपण रिॲक्ट फ्रॅगमेंटेशन. समजतंय? चेक करायचंय. कंट्रोल एस ने फाईल सेव्ह. आउटपुटला आलो, या ठिकाणी येऊन रिफ्रेश आणि चेक करा आउटपुट आपला क्लिअर येतोय का? नाही. ओके. आउटपुट तुम्हाला आलेला दिसेल. तर मला काय सांगायचंय, ज्या वेळेस तुम्ही मल्टिपल इलिमेंट्स घेतात, त्यावेळेस तुम्हाला कुणाचे अंडर राईट करायचे? ते डिवचे अंडर राईट करायचे, किंवा तुम्ही ऍरेच्या अंडर सुद्धा राईट करू शकता, किंवा रिॲक्ट फ्रॅगमेंटच्या अंडर तुम्ही राईट करू शकता. अशा हे 2 ते 3 टाइप्स तुम्हाला लक्षात आल्यात. तर एक तुम्ही काय करून पहा, यूज करून पहा, वेगवेगळ्या प्रकारे यूज करून पहा आणि आउटपुट येतोय का नाही चेक करा. ठीक आहे. त्यानंतर पहा, आपल्याला पुढचा पार्ट शिकायचा आता जेएस इन
JSX म्हणजे आपलं काय करायचं आहे, JSX च्या कोड मध्ये JS चा कोड राईट करायचा आहे, जावा स्क्रिप्टचा कोड. तर इथे पहा मी इथून सगळं कट करतो, नवीन वर्क करतो. इथून हे पहिलं सगळं कट, त्यानंतर पहा इथून हाई कट. ओके, त्यानंतर पहा इथे आल्यानंतर एक मी व्हेरिएबल घेतो. पहा आता हे JS मध्ये राईट करतोय, व्हॅर. इथे मी एक नेम नावाचा एक व्हेरिएबल घेतला. पहा नेम नावाचा एक व्हेरिएबल घेतला आणि नेम मध्ये राईट करतोय मी लक्ष. काय राईट केलंय मी, लक्ष. तर हा एक व्हेरिएबल आहे. तर मी या ठिकाणी एक H1 टॅग घेतो. पहा इथे एक H1 टॅग राईट केला आणि H1 टॅग मध्ये राईट करतो वेलकम. वेलकम. हा, तर मला काय करायचंय, जो काय या ठिकाणी व्हेरिएबल आहे या ठिकाणी मला यूज करायचा आहे. तर लक्ष नाव कुणामध्ये स्टोअर आहे, नेम मध्ये स्टोअर आहे. तर मला या ठिकाणी पहा ज्या वेळेस मला JSX मध्ये या ठिकाणी तो घ्यायचा आहे, तर एका ऑब्जेक्टच्या फॉर्मॅट मध्ये घ्यावा लागेल. कोणत्या फॉर्मॅट मध्ये, ऑब्जेक्ट. तुम्हाला माहिती आहे ऑब्जेक्ट आपण राईट करतो कर्ली ब्रॅकेट. तर आपल्या व्हेरिएबलचं नेम काय आहे, नेम. म्हणजे इथे काय दिसेल तुम्हाला, वेलकम आणि नेम मधली व्हॅल्यू, नेम मधली व्हॅल्यू. तर नेम मध्ये काय स्टोअर आहे, लक्ष. तर इथून मी कंट्रोल एस ने फाईल सेव्ह करतोय. आउटपुटला आलो, आउटपुटला जाऊन आपण चेक करूया आपल्याला वेलकम लक्ष असं नाव डिस्प्ले होतंय का नाही. चेक करा आउटपुटला काय प्रिंट झाले तुम्हाला, वेलकम प्लस आलंय. म्हणजे इथे आपण काय केलं, एक व्हेरिएबल बाहेर राईट केला रिॲक्ट डोमच्या बाहेर. आणि इथे आपण त्या कोणत्या फॉर्मॅट मध्ये घेतला, ऑब्जेक्ट. समजा इथे मी अजून एक घेतो पहा, वेअर लास्ट नेम एल नेम, एल नेम इज इक्वल टू राईट करतोय टेक हब. ओके, समजा कसं राईट करणार, त्याच्या पुढे आलो, इथे परत एक कर्ली ब्रॅकेट आणि कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये इथे कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर आहे आपलं, एल नेम मध्ये. तर आउटपुटला काय दिसेल आपल्याला, वेलकम लक्ष टेक हब. फाईल कंट्रोल एस ने सेव्ह. इथे सक्सेसफुली आउटपुटला आलो, जाऊन चेक करा वेलकम लक्ष टेक हब दिसतंय. जिथे आपण काय केलंय, JS चा कोड कशामध्ये राईट करतोय, JSX मध्ये राईट करतोय. आले लक्षात. किंवा पुढे जाऊन एक कन्सेप्ट आहे पहा, टेम्पलेट लिटरल. अजून एक कन्सेप्ट आहे टेम्पलेट लिटरल. आता टेम्पलेट लिटरल मध्ये काय करायचंय, सेम हाच कोड. समजा इथून पहा, याला मी इथे टाकतो कमेंट मध्ये, याला करतो इथून कॉपी आणि पेस्ट, इथून कमेंट मधून काढून टाकतो. ओके, आता इथे आपण काय केलंय, सिंपल राईट केलं. आता आपलं काय करायचंय, टेम्पलेट लिटरल. तर इथे पहा मी वेलकम राईट केलाय. तर पूर्णच्या पूर्ण तुम्हाला काय करायचंय, इथे हा जो काय इथे मी राईट करतो पहा, इथून हा ब्रॅकेट, पुन्हा ब्रॅकेट. म्हणजे टोटल मी ठिकाणी काय केलं, एका कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये नेमला सुद्धा या ठिकाणी तुम्हाला राईट करायचंय एका कर्ली. इथे तुम्हाला टिल्ट यूज करायचंय पहा, टिल्ट. हा टिल्ट कुठे आहे सांगा बरं, हे सिम्बॉल कुठे, टिल्ट. हा वन पशी, म्हणजे टॅबच्या वर वन हा आहे तिथे टॅबच्या वर, याला म्हणतो आपण टिल्ट. तर इथे पहा, इथे हा एक ब्रॅकेट, नेमचा हा एक ब्रॅकेट, त्यानंतर हा एल नेमचा एक ब्रॅकेट. हा फक्त तुम्हाला राईट करायचे असतील तर इथे तुम्हाला राईट करावा लागतो डॉलर. काय राईट करायचं आहे, डॉलर. तर याला म्हणतो आपण एक टेम्पलेट लिटरल. कोणत्या फॉर्मॅट मध्ये झाला हा, टेम्पलेट लिटरलच्या फॉर्मॅट मध्ये. कंट्रोल एस ने फाईल सेव्ह करतोय. आउटपुटला जाऊन आपण चेक करूया, एरर असेल तर एरर शो होईल, नसेल तर आउटपुट आपल्याला प्रिंट होईल. आलं लक्षात. म्हणजे इथे हा फॉर्मॅट कोणता आहे, टेम्पलेट लिटरल. म्हणजे इथे पूर्णच्या पूर्ण हा कुणाच्या अंडर घेतला मी, एका कर्ली ब्रॅकेट, म्हणजे हा एक इथे, त्यानंतर आपलं एल नेम, आणि दोघांच्या मध्ये काय प्रिंट होईल तुम्हाला, स्पेस प्रिंट झाला. समजतंय. आपल्याला भरपूर काय शिकायचं याच्यामध्ये. आपण एकदम स्लो जाणार आहोत. जरी कुणाला काही अवघड वाटत असेल तर टेन्शन घेऊ नका. जसजसं आपण पुढे काम करत जाऊ तसं आपला कन्सेप्ट काय होत जाईल, आपल्याला इझी होत जाईल. तर समजतंय तुम्हाला, JS इन JSX. ओके,
ठीक आहे. समजा मला काय करायचंय, आउटपुटला H1 च्या ऐवजी मला इमेज प्रिंट करायची, इमेज डिस्प्ले करायची. ओके, तर इथून पाहिजे सर्व मी कट करतो. आउटपुटला काय घेऊ आपण, इमेज टॅग. आपल्याला माहितीये जे काय राईट करायचं ते आपल्याला रिॲक्ट फ्रॅगमेंटच्या आतमध्ये काम करायचं. तर इमेज घेण्यासाठी कोणता टॅग, IMG टॅग. IMG टॅग इथे ओपन केला, IMG टॅग इथे काय केला, क्लोज केला. तर आपण HTML मध्ये IMG चा क्लोज करतो का, नाही. पण इथे लक्षात घ्या, रिॲक्ट मध्ये काम करत असताना जो टॅग तुम्ही ओपन केलाय त्याचा कंपल्सरी तुम्हाला काय करायचा आहे, क्लोज करायचं. म्हणजे तुम्ही इथे इमेज टॅग असेल तर इमेजचा तुम्हाला काय करावं लागेल, क्लोज करावं लागेल. समजा तुमच्या या ठिकाणी एखादा BR टॅग असेल तर BR चा सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, क्लोज करावं लागेल. म्हणजे प्रत्येक टॅग तुम्हाला रिॲक्ट मध्ये क्लोज करावा लागेल. समजा इथे मी इमेज टॅग आहे, इमेज टॅग इथे काय केला, क्लोज केला. किंवा तुम्ही असा या ठिकाणी सेल्फ क्लोज सुद्धा करू शकता. पहा, त्याला म्हणतो आपण सेल्फ क्लोज, असं पण राईट करू शकता. डायरेक्ट असं राईट करायचं इमेज टॅग. इथे इमेज टॅग ओपन केला, इमेज टॅग अशा प्रकारे तुम्ही राईट करू शकता. पास याला म्हणतो आपण सेल्फ क्लोज. ठीक आहे. किंवा मी असंच राईट करतो, इमेज काय मिसिंग, हा हा ओके, इमेज क्लोज. त्यानंतर पहा इथे तुम्हाला इमेज टॅगचे ऍट्रिब्यूट माहिती आहेत, कोणकोणते आहेत, SRC. त्यानंतर अजून हाईट आणि विड्थ. तर इथे म्हणजे तो हाईट, हाईट त्यानंतर विड्थ. ओके. आता तुम्हाला इथे CSS द्यायचे असेल तुम्ही CSS सुद्धा देऊ शकता. तर इथे मी काय करतो, एक ऑनलाईन इमेज घेतो. पहा, इथे सर्च करतोय मी, समजा कार्टून इमेजेस, इमेजेस वर क्लिक. राईट क्लिक, कॉपी इमेज ऍड्रेस, आणि इथे SRC मध्ये येऊन काय केला मी, फक्त पेस्ट केला. आणि इथे आपला ओके. ठीक आहे. तर इथे पहा मी काय घेतले, आता एक इमेज घेतली आहे, इमेज मध्ये मी SRC राईट केलेली आहे. ठीक आहे. SRC मध्ये मी काय केलं, हाईट. हाईट करतो याची 300 पिक्सेल. त्यानंतर विड्थ करतो या ठिकाणी याची मी 300 पिक्सेल. आलं एक लक्षात. आणि इथे त्या इमेजचा काय केलं मी, क्लोज केलं. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इमेज तुम्हाला काय करावं लागेल, क्लोज करावं लागेल. समजतंय. फाईल कंट्रोल एस ने सेव्ह केली आहे. आउटपुटला जाऊन आपण चेक करूया आपल्याला एरर येतोय का आउटपुट आपला येतोय. चेक करा, आली इमेज, इमेज तुम्हाला आलेली दिसेल. समजा तुम्हाला त्या इमेजला काय करायची, CSS अप्लाय करायची. CSS चे टाईप कोणकोणते, इनलाईन, इंटरनल आणि एक्सटर्नल. तर CSS कशी यूज करायची पहा, जावास्क्रिप्ट मध्ये या इमेजला तुम्हाला CSS द्यायची. तर आपण इथे काय यूज केला असतं, याला स्टाईल यूज केली असती, बरोबर आहे. किंवा समजा तुम्ही एक्सटर्नल जर यूज केले असते तर एक्सटर्नल मध्ये काय केलं असतं, एक्सटर्नल मध्ये काय केलं असतं, तुम्ही तिथे एक क्लास घेतला असता किंवा ID घेतला असता आणि तुम्हाला ते .css च्या फाईल मध्ये तुम्ही ती राईट केलं असतं. तर इथे पहा इनलाईन CSS कशी राईट करायची, इनलाईन CSS. इनलाईन CSS साठी एकदम सिंपल आहे. इथे आलोय, इथे आल्यानंतर मी इथे राईट करतोय स्टाईल टॅग. स्टाईल इज इक्वल टू, स्टाईल इज इक्वल टू, स्टाईल इज इक्वल टू मध्ये परत या ठिकाणी ओपन क्लोज करली, ओपन क्लोज करली. आणि त्याच्यानंतर समजा मला काय करायचं, याला बॉर्डर रेडियस द्यायची, बॉर्डर रेडियस. तर इथे आलो, इथे राईट करतो पहा मी बॉर्डर रेडियस, बॉर्डर डॅश. हा, आता इथे लक्षात घ्यायचंय ज्यावेळेस तुम्ही इथे काम करणार आहात JSX मध्ये, तर इथे काम करत असताना जो काय डबल असेल तर जो काय पहिला वर्ड असेल, पहिला वर्ड स्मॉल आणि दुसऱ्या वर्ड मधला पहिला लेटर कॅपिटल. ओके. तर बॉर्डर रेडियस आणि इथे मी राईट करतो पहा कोलन, इथे राईट करतो मी 50 पिक्सेल किंवा 500
50%. 50% ने काय होईल बरं? टोटल जी काय इमेज आहे ती माझी काय होईल? सर्कल होईल. तर इथे मी काय केलंय? स्टाईल राईट करतो. स्टाईल कोणत्या फॉर्मॅट मध्ये राईट केली आहे? इनलाईन सीएसएस. तर इनलाईन सीएसएस ज्यावेळेस तुम्ही यूज करणार तर पूर्णच्या पूर्ण कोणत्या फॉर्मॅट मध्ये राईट करायची तुम्हाला स्टाईल? एका ऑब्जेक्टच्या फॉर्मॅटमध्ये. समजा इथे पहा मी फाईल सेव्ह करतोय, आउटपुटला आलो, इथे येऊन रिफ्रेश. समजा इथे आपलं काय करतोय? द स्टाईल प्रॉप्स एक्सपेक्ट मॅपिंग. पुढे जाऊन आपल्याला एक कन्सेप्ट शिकायचं पहा. काय? प्रॉप्स आणि मॅपिंग. ठीक आहे. तर इथे पहा आपलं एक मिसिंग राहिलं. ज्यावेळेस तुम्ही स्टाईल देताय तर स्टाईलचा एक कर्ली आणि त्याच्यानंतर हा याच्या आतमध्ये एक ऑब्जेक्ट, म्हणजे असं राईट करायचे, 2 कर्ली. ओके. आता चेक करूया. त्याला आपण मॅपिंग म्हणतो, पण ते तुम्हाला मी पुढे जाऊन सांगेल समजून. इथे आपण चुकतोय. पीएम बॉर्डर रेडियस. नाही. इथे पहा हा कर्ली डबल कोट यूज करायचा नाही, कारण आपण या ठिकाणी काय करतोय? स्टाईल राईट करतोय. स्टाईल मध्ये आपण कोणत्या फॉर्मॅट मध्ये? ऑब्जेक्ट. ज्यावेळेस आपण या ठिकाणी डबल कोट राईट केला ऍज अ तो काय कन्सिडर झाला? स्ट्रिंग कन्सिडर झाला. म्हणून या ठिकाणी स्टाईल इज इक्वल टू या ठिकाणी ओपन क्लोज ब्रॅकेट, याच्या आतमध्ये एक ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट मध्ये आपलं प्रॉपर्टीचं नेम काय आहे? बॉर्डर रेडियस. फाईल कंट्रोल एस ने सेव्ह, आउटपुट लावून जाऊन चेक करूया की बॉर्डर रेडियस 50% होतीये का? नाही. इमेज सर्कल झाली. पहा इमेज काय झाली? सर्कल झाली. समजा मला इमेजला काय करायची आहे? बॉर्डर द्यायची. तर बॉर्डर देण्यासाठी मी पुढची या ठिकाणी प्रॉपर्टी यूज करतो. काय करावं लागेल? इथे हाई एक तुमची की आणि व्हॅल्यू झाली, बरोबर आहे. सेपरेट कशाने करतो आपण? सेपरेट कॉमाने. समजा इथे मी देतोय बॉर्डर, बॉर्डर कोलन, त्यानंतर इथे